डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील एका पालामध्ये घडलेला अनुभव मनाला अंतर्मुख करून गेला। काही कुटुंबाचे कचरा वेचण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात। या कुटुंबातील मुलेही पूर्वी पालकांसोबत कचरा वेचण्यासाठी जात होते, परंतु आज या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचलेला असून मन अक्षरशः भारावून गेलाय। या परिवर्तनाने MP लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी भगवान सदावर्ते यांचे अथक प्रयत्न आहेत। एका विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्याने इतका नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम उभा केलाय की त्याचं वर्णन शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। छत भिंती नसलेल्या शाळेमध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणाची गोडी लावली आहे। कचरा वेचण्याच्या दुष्टचक्रातून या मुलांना मुक्त करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं हे कार्य खरोखरच स्तुत्य आहे। आज त्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची ओढ अनुभवता आली। काही विद्यार्थी इतके असलखित इंग्रजी वाचत होते की ते ऐकून कानाला सुखद वाटलं। काही विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील कलमे आणि प्रस्तावना आत्मविश्वासाने अखंडितपणे म्हणताना दिसल्या। त्यांच्या ओठातून निघणारे प्रत्येक शब्द हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील शिक्षण क्रांतीचं जिवंत चित्र होतं। या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यात मोठी स्वप्ने चमकत होती। कुणाला कलेक्टर व्हायचंय, कुणाला पोलीस अधिकारी, कुणाला डॉक्टर, तर कुणाला रोबोटिक्स क्षेत्रामध्ये काम करायचंय। कचरा वेचणाऱ्या वस्तीत वाढणाऱ्या या मुलांच्या मनात एवढी उंच भरारी घेण्याची स्वप्ने पाहून मनाला नवी ऊर्जा मिळाली। प्राचार्य प्र. सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे या सर्व विद्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आलं। याबरोबरच काही विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला। शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य घडवण्याचा हा प्रयत्न म्हणजे बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीच म्हणावी लागेल। आजचा संपूर्ण दिवस अतिशय प्रसन्न आणि भावनिक वातावरणात गेला। 3 वर्षांच्या लहान बालकांपासून ते 13-14 वर्षांच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावरती निरागस आनंद दिसत होता। त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मागण्याची वृत्ती, संयम आणि भविष्यासाठीची आशा मनाला स्पर्शून गेली। या उपक्रमात डॉक्टर प्रकाश कदम, डॉक्टर चेतना सोनकांबळे, रुहिका सोनकांबळे, डॉक्टर वैशाली घोडेराव, डॉक्टर राजरत्न गायकवाड, कुमारी कल्पना कांबळे आदी मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणाऱ्या या सर्व समाजभान असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला। समाजातील प्रत्येक घटकाने अशा छत भिंती नसलेल्या शाळांकडे लक्ष देणं आज काळाची गरज आहे। या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उभी राहावी, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्यांची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी समाजाने पुढे येणं अत्यावश्यक आहे। हा अनुभव केवळ भोजनदानाचा नव्हता, तर मानवतेचा, शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा उत्सव होता। सर, तुमच्यासाठी ऊन वारा पाऊस सगळं झेलत तुमच्यासाठी रोज इथे येतात। गाडी नाही आहे स्वतःची, कधी दुसऱ्याची गाडी, कधी लिफ्ट घेऊन येतात, परंतु तुमच्यासाठी त्यांची मरमर आहे। तुमचं काम काय आहे? फक्त शिकायचं आणि मोठं व्हायचं। लक्षात घ्या। तुमच्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी सरांचं खूप खूप अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीला। आणि तुमची शाळा मोठी झाली पाहिजे आणि तुम्ही सर्वजण मोठे झाले पाहिजे। एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी। सोळाचा पाडा आला, 26चा पाडा बोलते। 26 क्या बात है। मन मन चल मन 26 1 26 26 22 26 3 28 26 4 104 26 5 130 26 1 156 26 7 182 26 8 208 26 9 234 26 200। वा 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 26चा पाडा। काय करत होता पहिले? बंगार कुठे वेचत होता? इथेच एरियामध्ये। मग तुला हे हां मॅडम, कशी मग शिक्षणाची गोडी लागली? आणि मग इंग्रजी कसं वाचायला तुला आवडलं, म्हणजे आवडतं आता? मी खूप अभ्यास करत होतो, मला शिक्षणाची वेळ आली मी अभ्यास करत होतो। बापरे, तुला काय बनायचं आहे रे? कलेक्टर बनायचं क्या आहे? बात वाच बरं, क्या खूपच छान, खूप छान। हे मॅडम, माझ्या भावाची अशी स्टोरी होती बरं का। तो म्हणजे माझे आई वडील ज्यावेळेस वारले ना, त्याला कोणी सांभाळायला तयार नव्हतं माझ्या भावाला। तो हॉस्टेलच्या बाहेर उभा राहून असे कब्बशा वगैरे धुत होता। मला ह्याला बघितलं की त्याचीच आठवण आली। आता लिडिंग लॉयर आहे साहेब, जॉईंट सेक्रेटरी आहे, सरांच्या मागे 4-5 ज्युनियर फिरतात। boy odd sharpening his discuss against the bike
of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.